नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक. आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की कर्म असेल, व्यवहार असेल, व्यवसाय असेल, त्या कर्म व्यवसायामध्ये काही यशस्वी होतात, काही अपयशी होतात, काही कर्म विजयी होतात, की काही जण कर्मामध्ये हार होते, अपयश येतं. तर कर्म व्यवहार किंवा एकूण व्यवसायामध्ये उन्नती कशी करावी, कशी केली पाहिजे, कशी होते आणि कर्मविजयी कोण होतो, त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत. तर सर्वप्रथम कर्मविजयी कोण होतो, तो त्याचं वागणं व्यक्तिगत कसं असतं, व्यवहार कौशल्य कसं असतं, तर ती व्यक्ती जी कर्मविजयी होते ती कशी असते, तर ती कर्म व्यवहार करत असेल, जे काही व्यवसाय करत असेल, तो व्यवसाय करताना तिचा पवित्रा सावध असतो आणि सतर्क ती राहते. आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सतत सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे, तरच आपण व्यवसायाबाबतीतले निर्णय अचूक घेऊ शकतो. आणि सावध आणि सतर्क राहिल्याने काय होतं, जे काही अहित होणार आहे, अहित समोर येतं, ते अहित येण्यापूर्वीच यांची उपाययोजना तयार असते. कारण सावध पवित्र असल्यामुळे कुठल्या अडचणी येऊ शकतात याचा अनुमान लावून तात्कालिक समाधान न शोधता आधीपासूनच तयारी असते. कारण सावध पवित्र्यामुळे अनुमान त्यांचा योग्य लागतो, मग ती व्यक्ती कर्मविजयी होत असते. आणि त्यापुढे आपलं जे कर्म असेल, व्यवहार असेल, व्यवसाय असेल, त्या कर्म व्यवहार व्यवसायाशी जे काही तत्व असेल, त्या तत्व हे काटेकोरपणे, कठोरपणे निभवले पाहिजे. हे तत्वांशी तडजोड कधीच करत नाही. आणि तडजोड न केल्याने, काटेकोरपणे पालन केल्यामुळे काय होतं, तर कर्मामध्ये स्तंभीपणा येत नाही, स्तब्धता कधीच राहत नाही. ती व्यक्ती कायम गतिमान राहते. कारण तत्वाला अवलंबून कर्म करत असताना कुठलेही कर्म थांबत नाही, व्यवहार थांबत नाही, स्तब्ध होत नाही, त्याची गती पण राखली जाते. म्हणून आपले कर्मानुसार जे तत्व असतील त्या तत्वांशी प्रामाणिक राहून प्रसंगानुरूप शिथिल न करता कठोरपणे पालन केले तरच कर्मविजयी होता येतं. हा दुसरा मुद्दा झाला. आणि मग कर्म व्यवहार करत असताना प्रासंगिक अनेक लोक तुम्हाला तर्क वितर्क कुतर्क मनामध्ये घालत असतात. त्या विपरीत संवादामध्ये पडून भ्रमात न पडता, भ्रमात पडायचं नाही. अगदी विपरीत संवाद जरी साधला गेला कुतर्काने, तरी आपली जी योजना असेल कर्माबाबतीतली, त्या कर्माबाबतीतल्या योजनेशी कोणताही तडजोड न करता आपल्या योजनेनुसार जो पुढे जातो, इतरांच्या कुसंवादामुळे आपलं कर्म व्यवहार जो बदलत नाही, तत्वाशी जो प्रामाणिक राहतो, ती व्यक्ती कर्मामध्ये विजयी होत असते. हा तिसरा मुद्दा झाला. आणि असं जेव्हा घडायला लागतं, जेव्हा कुतर्क केले जातात, भ्रमभय निर्माण केलं जातं, त्या व्यक्तींशी त्याच पद्धतीने जी उत्तर देते, जे वाद निर्माण केल्या तर वादानुसार वादामध्ये विजयी प्राप्त करते, वादजयी जी व्यक्ती असते, जशास तसं उत्तर देण्यास जो पालन करतो आणि सगळ्याचा शाकल्याने जेव्हा विचार करून जो बोलतो, त्याच्या कर्म व्यवहारामध्ये न्यून अधिकाचं येणं राहत नाही, काहीच शिल्लक उरत नाही. न्यून होत नाही, जास्त होत नाही, कमी होत नाही. कर्म व्यवहार सटीकपणे चालत राहतो, जो वादजयी असतो. हा चौथा मुद्दा झाला. आणि मग हे करत असताना आपल्या कर्माची जी रूपरेषा असेल, जी कर्मशृंखला आपण नेमली असेल, त्या कर्मशृंखलेमध्ये कुठलाही भ्रमभेद यामुळे राहत नाही. कारण जे भ्रमभेद निर्माण करतात त्यांना योग्य उत्तर दिलं जातं, म्हणजेच त्यांचे आपल्या व्यवसाय बाबतीतले तोंड बंद होतात आणि आपली जी कर्मशृंखला असते ती आपण तशीच्या तशी निभावत राहतो. आणि नियोजनामध्ये कर्म केल्यानंतर मग कर्मामध्ये सटीकता येते, सुलभता येते आणि मग ती व्यक्ती कर्मविजयी होत असते.
या गोष्टी आपल्यामध्ये असेल तर आपण आपल्या कर्मव्यवहारामध्ये यशस्वी होणार, कर्मविजयी होणार. आणि त्याही पुढे कर्म करतोय, कर्मासवे काय पाहिजे तर कर्तव्यनिष्ठ राही. नुसतंच कर्म करतोय, कर्म करत असताना कर्माप्रती प्रत्येकाप्रती जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याबाबतीतही जी व्यक्ती निष्ठ राहते, कर्तव्यनिष्ठ राहते, कर्म करतोय कर्तव्याचं विस्मरण होतंय असं ज्याचं होत नाही, कर्मासोबतच कर्तव्याचंही पालन घडतं, जे एकमेकांप्रती असतं तेही ज्याला जमतं आणि प्रगल्भतेने याचा विवेकाने विचार करून सर्वांची मन सांभाळून जो कर्म करतो तो कर्मविजयी होत असतो. अशा प्रकारचा पुढचा मुद्दा. आणि मग असा पद्धतीने जे कर्म व्यवहार केले जातात, व्यवसाय केले जातात, या तत्वानुसार या नियमांनुसार जो वागतो तसा कर्म व्यवहार करतो ती व्यक्ती कर्म विजयी होत असते. अशा प्रकारे आपण कर्मविजयी कोण होतो याविषयी बोललो. मग तो व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा हे वागणं, हे आचरण महत्वाचं, व्यवहार व्यवसाय बाबतीतही हे आचरण महत्वाचं, पारमार्थिक विषयामध्येही आचरण महत्वाचं. हे जर आपण पालन केलं, सतत सावध सतर्क राहिलो तर आपण कर्म व्यवहारामध्ये यशस्वी होत असतो. आपत्तीपूर्वी आपत्ती व्यवस्थापन आपलं तयार सतर्कतेमुळे होतं. आपण जर सतर्क सावध नसलो तर मात्र आपलं व्यवहार व्यवसायामध्ये नुकसान होत असतं, कारण आपलं त्याकडे लक्षच नसतं. म्हणून सतर्क सावधता पाहिजे, तत्वनिष्ठता पाहिजे, त्यापुढे कर्मामध्ये स्तंभीपणा न पाहिजे, विपरीत संवाद भ्रम भयामध्ये न पडता आपल्या योजनेनुसार जो कर्म व्यवहार करतो तो पुढे यशस्वी होत असतो आणि तोच व्यक्ती जीवनामध्ये कर्म व्यवहारामध्ये कर्मविजयी होत असतो. याविषयी आपण संवाद साधला की कर्मविजयी कोण होतो याविषयी आपण संवाद साधला. आपल्याला हा विषय आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा अशाच नवीन विषयासह आपण भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.